अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ अभी सब्सक्राइब करें। सोलापूर शहरात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक मेळावा पार पडला। सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार आडम मास्तर शहर मध्यच्या मोर्चेबांधणी विविध मेळावे घेऊन सुरू केले आहे। या मेळाव्यात सोलापूर शहर अल्पसंख्याक समाजाच्या अनेक विषयावर माजी आमदार आडम मास्तर यांनी संभाषण केला। या अल्पसंख्याक मेळाव्यात सोलापूर शहर अल्पसंख्याक समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती। पाठिंबा मिळाल्याशिवाय तर सेटलमेंटचा एरिया आहे, सगळ्या त्या ठिकाणी भटके विमुक्त आहे, त्या ठिकाणी वडार समाज आहे, मुची समाज आहे, लिंगायत समाज आहे, मराठा समाज आहे, अनेक समाज या शहरमध्ये आहे। त्या सगळ्याला अपील करण्याचा प्रयत्न आहे। त्या अपिलातला एक भाग म्हणून आज हजारो मुस्लिमांचा घेतलेला आहे। मास्तर, तुम्ही शरद पवार यांना भेटलाय 3 वेळा म्हणले, उद्धव ठाकरेंना भेटलाय, त्यांनी काय सांगितलंय जागेसाठी? मी नामदार शरद पवारांना 3दा भेटलो, नाना पटोलेंना एकदा भेटलो, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकदा भेटलो, संगमेरला जाऊन बाळासाहेब थोरातला भेटलो, नामदार सुशीलकुमार शिंदेना सोलापुरात भेटलो। शिंदे साहेब सोडून बाकी सगळ्यांनी म्हटलं कामगाराचा प्रतिनिधी विधानसभेत असावा, म्हणून आम्ही आडम मास्तरला महाविकास आघाडीच्या वतीनं जागा दिली पाहिजे। त्यावेळेला नाना पटोलेला मी सांगितलं ही जागा काँग्रेसची आहे, तर काँग्रेसवाल्यांनी त्याबद्दल विचार करावं। त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही जागा सुटेल, परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं आमच्या हायकमांडचा निर्णय आल्याशिवाय मला काही बोलता नाही। आणि या हायकमांडच्या नावाखाली या ठिकाणी अनेक पद्धतीचे रोज माझ्या विरोधात टिप्पणी येत आहे, प्रतिक्रिया येत आहे, म्हणून त्या सगळ्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याकरता आज महात्मा गांधी जयंती आहे, लालबहादूर शास्त्रीची जयंती आहे। या जयंतीनिमित्त मुस्लिम समाज आणि तरुणाला एकत्रित करून विधानसभेत लढून न्याय कोण मिळवून देऊ शकतो हे लोकांपुढं सांगण्याचा मी प्रयत्न केला। राणे साहेबांना तुम्ही महाराजाला अटक करणार असं तुमचं वक्तव्य होतं। आता असं आहे, माजी मुख्यमंत्री सध्याचे खासदार राणे साहेब, नारायण राणे हे चांगले मित्र आहेत माझे, पण त्यांचे चिरंजीव प्रत्येक अशा पद्धतीची स्टेटमेंट करतात। मुस्लिम समाज म्हणजे हा शत्रू समजल्यासारखं बोलतात। या देशातले मुस्लिम, दलित, हिंदू एकत्रित असल्यामुळं आपला देश एक आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून त्यांना आव्हान दिलं, ते सुधारतील अशी अपेक्षा आहे। नाही सुधारलं त्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतील। आपण महाराज झालं तर अटक करणार होतो, ते रामगिरी महाराजाला बेड्या घालू असं म्हणत। आमदार झाल्यावर रामगिरी महाराज आमदार झाल्यानंतर श्री रामगिरी महाराजवर 7 दावे दाखल आहेत, गुन्हा नोंद आहे। श्री रामगिरी महाराजांना मुख्यमंत्री वर्षावर बोलवतात, केसालाही धक्का लागणार नाही असं स्टेटमेंट देतात। भारताची घटना आहे, कितीही मोठा माणूस असेल तरी कायद्याचं भंग केला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। ती जर होत नसेल, आमदार झाल्यानंतर ही मागणी लावून धरेन आणि बेड्या घालायला भाग पाडेन।